शिंदखेडा तालुक्यातील दुसाणे गावातील माळमाथा येथे आयोजित करण्यात आलेली भव्य नाईट कबड्डी स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली। सार्वजनिक आयोजक समितीच्या वतीने आयोजित या स्पर्धेला महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील नामांकित संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता। उत्कृष्ट नियोजन, आकर्षक मैदान व्यवस्था आणि खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली। स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते अक्षयदादा सोनवणे, महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनूदादा फौजी, अंकितदादा पाटील, विजयराव खैरनार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध संघांनी सहभाग घेतल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। खेळाडूंची जिद्द, चपळता आणि उत्कृष्ट कौशल्य यामुळे प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरला। स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धुळे येथील जय हिंद क्रीडा मंडळ संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर कब्जा केला। चाळीसगाव संघाने उपविजेतेपद मिळविले तर गुजरातमधील डांग संघाने तृतीय क्रमांक पटकावला। विजेत्या संघांना रोख पारितोषिके, चषक आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुलदीप पाटील, लोकेश भामरे, बंटी वाघ, निलेश भदाणे आणि त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले। याशिवाय ग्रामस्थ, युवक, स्वयंसेवक, पंच, समालोचक, ध्वनी व विद्युत व्यवस्था सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांचेही मोलाचे योगदान लाभले। समारोप प्रसंगी आयोजकांनी सर्व मान्यवर, सहभागी संघ, खेळाडू, पत्रकार आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानले। दुसाणे गावातील या भव्य नाईट कबड्डी स्पर्धेने ग्रामीण क्रीडा परंपरेला नवी ऊर्जा दिली असून युवकांच्या संघटन क्षमते आणि नियोजन क्षमतेचे प्रभावी दर्शन घडविले। प्रतिनिधी योगेश गिरासे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा।